आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। माझ्या मागे हे एवढे सगळे ट्रक आहेत आणि तिथे जमलेली ही जी माणसं आहेत ते तुम्हाला पाहून वाटलंच असेल मी नक्की आली आहे कुठे। तर मी आलेली आहे मुंबईच्या पहिल्या फूड ट्रक फेस्टिवलमध्ये। इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रक्स लागलेले आहेत, फूड ट्रक्स आहेत इथे आणि सगळ्या ट्रकवरती सगळ्या लोकांची गर्दी झालेली आहे। इथे वेगवेगळे फूड्स आपल्या सगळ्यांना ट्राय करायला मिळणार आहेत। फिनिक्स मॉल लोअर परेल इथे हा फूड फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे। आगळा वेगळा असा फूड फेस्टिवल आहे हा आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड जनरली यामध्ये सगळे स्ट्रीट फूड म्हणजे सगळे आपल्याला ज्या स्ट्रीटवरती जे पदार्थ खायला मिळतात त्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मिळणार आहेत। हा एक ॲम्बियन्स खूप वेगळा आहे, सगळं फीलिंग खूप वेगळं आहे। इथे एवढा कडक उन्हाळा असूनही तरुणाईचा असेल किंवा मग इतर लोकांचाही असेल याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे। खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे ट्राय करायला मिळणार आहेत। खवय्ये असाल तर नक्कीच हा फूड फेस्टिवल तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे। असे वेगवेगळे फूड फेस्टिवल सध्या मुंबईत सुरू आहेत। उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे आणि अशा सगळ्या वेळेला तुमचं जर तुम्हाला कुठे वेगळी ठिकाणी जायचं असेल, काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर असे वेगवेगळे फूड जे फेस्टिवल आहे ते तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत। अगदी कूलर्सपासून ते वेगवेगळे सँडविचेस आहेत, खिमा पावपासून वेगवेगळ्या गोष्टी इथे मिळतात। खिमा पाव वगैरे तर हे सगळ्या नॉर्मल गोष्टी झाल्या, पण त्यासोबत डेझर्ट्सचेही वेगवेगळे स्टॉल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स इथे आपल्याला उपलब्ध होत आहेत। अगदी कुकीजपासून वेगवेगळ्या जे गोष्टी आहेत, वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला या फूड फेस्टिवलमध्ये पाहायला मिळत आहेत। अगदी मुंबईमध्ये पहिल्यांदाच हा फूड ट्रक फेस्टिवल सुरू झालेला आहे। द ललित फूड ट्रक कंपनी असेल किंवा पॅनिनोरमा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे फूड ट्रक इथे आहेत आणि इथे खूप मोठी गर्दी झालेली आहे। खूप वेगळ्या प्रकारचा हा फूड फेस्टिवल आहे। ॲक्च्युली वेगवेगळे पदार्थ इथे पाहायला मिळत आहेत। खूप असं वेगळं ॲम्बियन्स इथे आहे। अगदी इथे जे लोक ज्यांना माहीतही नाही आहेत असे लोकही हे सगळं ॲम्बियन्स बघून इथे या पूर्ण फेस्टिवलला जॉईन होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत ते खाण्याचा प्रयत्न करत आहेत। इथे अजून एक फूड ट्रक आहे, तो म्हणजे मुंबई फूड ट्रक म्हणून आहे आणि तिथे असे वेगवेगळे पदार्थ मिळतात। खिमा पावपासून असेल, वेगवेगळे सँडविचेस आहेत आणि ते सगळे जे हा जो फूड ट्रक आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो फूड ट्रक आहे हा इंटरनॅशनल लेवलचा आहे। म्हणजे आपल्याला जसे फॉरेन कंट्रीजमध्ये पाहायला मिळतात फूड ट्रक ते स्ट्रीटवरती वेगवेगळे पदार्थ देतात, त्या टाईपचा फूड ट्रक हा आहे आणि इथे लोकांचा मोठा प्रतिसाद इथे मिळतो। वेगवेगळ्या प्रकारचा फूड म्हणजे पदार्थ इथे अवेलेबल आहेत। त्या स्टॉलवरती मी आता जाणार आहे आणि काहीतरी मस्त मागवणार आहे आणि त्याच्यावरती ताव मारणार आहे। त्यामुळे बघूया तिथे मेनू कार्डमध्ये नक्की काय काय आहे। बॉम्बे ट्रकचं जर मेनू कार्ड आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज तर आहेच, त्यासोबत ब्रोकन वडापाव, पावभाजी रोल असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील आणि अर्थातच नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला मॅकडॉग, लॅम्ब बर्गर असे वेगवेगळे पदार्थ इथे खायला मिळणार आहेत आणि त्यासाठीच मी आता इथे मागवणार आहे चिकन फ्रँक्स आणि ते मी खाणार आणि मस्त त्यावरती ताव मारणार आहे। माझी ऑर्डर आलेली आहे मस्तपैकी, एक रोल मागवलेला आहे आणि एक कूलर आहे। म्हणजे रखरखतं ऊन आहे डोक्यावरती आणि पण एक खाण्याची जी मजा आहे आणि जी खाण्याची उत्सुकता लागून राहिली ती खूप भारी आहे आणि इथे बसायला मस्तपैकी जागा दिलेली आहे। एक शेड बनवलेलं आहे आणि त्या शेडमध्ये बसून आपण आपली जी ऑर्डर असेल ती आपण खाऊ शकतो आणि मस्त त्याचा आस्वाद घेऊ शकतो। चिकन रोल घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत हे आईस टी आहे। दोघांचं कॉम्बिनेशन हेच अप्रतिम आहे आणि ती खाण्याची जी मजा आहे ना ती खूप वेगळी आहे। आता मी माझं खाऊन सगळं संपवणार आहे, पण मुंबईमधले जे असे वेगवेगळे फूड फेस्टिवल लागतात त्यांना तुम्ही नक्की भेट द्या। एक वेगळा ॲम्बियन्स आहे, एक वेगळे पदार्थ खायला मिळतात आणि खवय्यांचं पोट नक्कीच या सगळ्या गोष्टींनी भरू शकेल। कॅमेरामॅन राम दुबेसह स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई।